भावे वंदी धुंद झाला तुझा दरबार. पतिव्रता ते व्रता गुंतवली, वेश्या गणिका ती सत्यलोका नेली. कळी सकुळाला वियली, यादवरंदा ही गोष्ट बरी नाही केली. धुंद झाला तुझा दरबार. सत्वबाणाचा बहु केला छळ, कीर्तिवाणाचे मारियले बाळ. सका म्हणविसी त्याचे नासे बळ, जनी म्हणे मी जाणे तुझे खेळ. धुंद झाला तुझा दरबार. कर जोडितो कथे काळी, कर जोडितो कथे काळी. कर जोडितो कथे काळी, कर जोडितो कथे काळी. आपण असावे जवळी, आपण असावे जवळी जवळी. जोडितो कथे काळी, कर जोडितो कथे काळी. जवळी असावे जवळी, कर जोडितो कथे काळी, कर जोडितो कथे काळी. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण. तेची वंदू चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवाणाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार. सकल संत सज्जन माय बाप, कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग अभंग कोण्या संतांचा आहे हे सांगण्यात का अज्ञानी समाज या महाराष्ट्रामध्ये उरला नाही. आता वारकरी संप्रदायाने या महाराष्ट्रामध्ये खूप मोठी क्रांती केली. बारीक महाराष्ट्रामध्ये खूप मोठी वारकरी संप्रदायाने क्रांती केली. ज्ञानोबा तुकोबा करत करत हा महाराष्ट्र पूर्ण दुमदुमला गेला. दरवर्षीच्या सोहळ्यापेक्षा यावर्षीचा ज्ञानोबा तुकोबांच्या सोहळ्यामध्ये यावर्षी 5 लाख लोकांची लोकसंख्या वाढली गेली. ही वारकरी संप्रदायाची क्रांती आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्या काळामध्ये ज्यांनी ही क्रांती चालू केली, हे उभं केलं, ते हैबत बाबा अरफळकर. आदरणीय गुरुजी माझ्या जवळ बसलेत, गोष्टी बाबा. मगाशीच मुद्दा बोललो, मी बोलून जातो आत्ता सुद्धा. माझे आजोबा वैकुंठवासी गुरुदेव पारणाचार्य पुंडलिकजी महाराज वेळुकर, ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायणाची परंपरा चालू केली. त्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये पारायणाचार्य ही पदवी वैकुंठवासी पूजनीय पुंडलिक महाराज वेळुकरांना मिळाली. बहुतांशी पदव्या खूप आहेत आजच्या काळामध्ये, पण एवढीच पदवी कुणाला नाही. आणि नंतरच्या काळामध्ये तेवढीच एक पदवी मिळाली, ती गोष्टी बाबांना मिळाली, पारायणाचार्य म्हणून. आता खूप पदव्या आहेत, शब्दप्रभू आहेत, कीर्तन केसरी आहेत, मृदुंग सम्राट आहेत, आचार्य आहेत, काय काय बरंच विशारद आहेत, काय आहेत बऱ्याचशाच गोष्टी आहेत. हैबत बाबा आळंदीला आपण कधी गेला तर आतमध्ये मंदिरामध्ये आल्या आल्या डाव्या हाताला हैबत बाबांची समाधी आहे. चल बोलता बोलता 2 मिनिटं मी विषय बोलून जातो. मधल्या काळामध्ये मी पुण्याला कीर्तन केलं आणि असं बोलता बोलता सहज बोलून गेलो की या पुणे जिल्ह्याचा मला खूप मोठा अभिमान वाटतो. याला एकच कारण, या पुणे जिल्ह्यामध्ये ज्ञानोबा आहेत, या पुणे जिल्ह्यामध्ये तुकोबा आहेत,
आणि या पुणे जिल्ह्यामध्ये सोपान काका आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये ज्ञानोबा, पुणे जिल्ह्यामध्ये तुकोबा, पुणे जिल्ह्यामध्ये सोपान काका. तुकाराम महाराज बाजार करण्याकरता धाकल्या पंढरीमध्ये येत होते, हा भाग वेगळा. बोंबल्या विठोबा म्हणावं. पुणे जिल्ह्यामध्ये ज्ञानोबा, पुणे जिल्ह्यामध्ये तुकोबा, पुणे जिल्ह्यामध्ये सोपान काका. आणि मग ते पुण्यातलंच कीर्तन असल्यामुळे लोकांनी टाळ्या वाजवल्या. मला खूप मोठा थोडासा आनंद वाटला की या लोकांनी टाळ्या वाजवल्या. आणि मग त्यांना मी म्हणालो, मला खूप अभिमान वाटला तुम्ही टाळ्या वाजवल्या. याचं कारण ज्ञानोबा तुकोबाच्या जिल्ह्यातले तुम्ही आहात, पण मी सातारा जिल्ह्यातलं. मला खूप मोठा अभिमान आहे. याचं एकमेव कारण हैबत बाबा आरफळकर हे माझ्या जिल्ह्यातले, असं त्यांना मी सांगतो. ज्यांनी ज्ञानोबा तुकोबांची खांद्यावर पादुका घेतल्या आणि पंढरीची वाट धरली. आणि म्हणून एक सांगू, श्री संत हैबत बाबा आरफळकरांच्या माऊलींच्या समोरच्या भजनामध्ये संत ज्ञानोबरांची समाधी डोलत होती, हे लक्षात असा. संत ज्ञानोबरांची समाधी डोलायची आणि बाबा बघायचे डोळे भरून. आणि इतकंच नाही, बाबा इतरांना सांगत जायचे काय हवाय. मोबाईल देऊ त्यांना मी, अजिबात विक्षेप नाही झाला पाहिजे कुठलाच. मला तुम्ही तिकडं मागं बघूच नका. दिलाय आवाज तेवढ्या तर समजून घ्या. सगळं लाईट गेल्यावर काय कुठलं वाजवाल तुम्ही तरी, काय का आवाज मिळतो ऐका तरी. हैबत बाबांच्या भजनामध्ये ज्ञानोबांची समाधी डोलायची. आणि हैबत बाबा सांगत राहायचे लोकांना, अहो ऐकलं का. म्हणे काय, मी भजन चालू माऊलींच्या मंदिरामध्ये केलं की माऊलींची समाधी डोलते. लोक हसायचे हैबत बाबांना. अरे समाधी कशी डोलेल. समाधी हा चौकोन आहे, समाधी हा दगड आहे, समाधी हा चौथार आहे. चौथारा कसा डोलेल. मूर्ती डोलेल म्हणजे दिसेल आपल्या, कारण खूप पुण्यवान आपण आहोत. हल्ली गणपती दूध पिताना दिसतो आपल्याला, एवढे पुण्यवान आहे आपण. हा समाधी कशी डोलेल. हैबत बाबा येताना खिशामध्ये लिंबू घेऊन आले, ऐका बरं. आणि समाधीवर बाबांनी लिंबू ठेवलं आणि हैबत बाबांचं भजन सुरू झालं. आणि माऊलींच्या समाधीवरचं लिंबू डोलू लागलं. आणि मग लोकांना कळालं हैबत बाबा आरफळकरांच्या भजनामध्ये संत ज्ञानोबांची समाधी डोलते. आणि तीच मोठी महान क्रांती या आजिवलीने केली, हे मला तुम्हाला सांगायचं होतं वारकरी संप्रदायात. मला खूप मोठा आनंद वाटला मला ज्यावेळा या मंडळींचा मला फोन आला आणि आजिवलीमध्ये तुम्ही तारीख घेता का. मी त्यांना सांगितलं निश्चितपणाने घेतो. तारीख घेतल्यापासून अनेकदा त्यांनी मला पत्रिका पाठवली, अनेकदा मला फोन केले. आणि या कार्यक्रमाचं 12व तपपूर्ती झाली. गुरुजींच्यामुळं हा कार्यक्रम मर्यादित एका महाराष्ट्रानं नाही, अख्ख्या जगानं बघितला गेला. त्या काळात जगानं बघितलं. आणि आम्हाला लाईव्ह दिसले 2-3 कार्यक्रम आमच्या धावत्या प्रवासामध्ये ते पाहायला मिळाले. आणि ती आजिवली हे मला आज कळालं. हो, की ती आजिवली आहे हे असं मला आज कळालं. आतले वक्ते पाहिले तर खूप मोठा आनंद वाटला. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री हरिभक्तीपरायण गुरुवारी एकनाथजी बाबा करतायतच. या कार्यक्रमाचे आयोजक अनंता महाराज पाटील. आणि याहीपेक्षा खूप महत्त्वपूर्ण मला एक सुंदर कळालं की या कार्यकारिणी समितीमध्ये श्री हरिभक्तीपरायण विश्वनाथ रघुनाथ पाटील, महादेव हिरू सारडेकर, दत्तात्रय परशुराम पाटील, पुंडलिक शांताराम दुर्गे आणि खजिनदार श्री हरिभक्तीपरायण चंद्रकांत गोजे, ज्यांचा मला सारखा फोन यायचा, बाबा कुठं आलाय, बाबा कुठं आलाय, बाबा कुठं आलाय. आणि मला त्यांनी सांगितलं आम्ही कुणाला वर्गणी मागत नाही, इथं पावती फाटली जात नाही, इथं कुणाला सुद्धा काही मागितलं जात नाही. आम्ही फक्त लोकांना एवढीच विनंती करतो की इथं या, भरभरून ऐका, आम्ही तुम्हाला सगळं देऊ. आम्हाला तुम्ही काय देऊ नका, पण जे कीर्तनकार मंडळी येत आहेत, जी गायक मंडळी येत आहेत, जी कलाकार मंडळी येत आहेत, त्यांचं ऐकण्याकरता या. आणि 108 लोकांची ही एक बॉडी, ही समिती, आणि यांनी हा उभा केलेला हा 15व्या वर्षातला हा आजिवलीतला उत्सव एक खूप मोठी क्रांतिकारक हा कार्यक्रम आहे.
कारण असे कार्यक्रम होतात, पण तपपूर्तीचे, सुवर्ण महोत्सवाचे, अमृत महोत्सवाचे होतात, पण वार्षिक तुम्ही हे कार्यक्रम करता, म्हणून तुमचं मी ऋण व्यक्त करतो. तुम्हाला खूप खूप तुमचं आभार मानतो, तुम्हाला धन्यवाद देतो. भगवान करो तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कोणतीही कमतरता देवानं भासू देऊ नये अशी प्रभूला प्रार्थना करतो. आणि असाच हा कार्यक्रम चालत राहावा, चालत राहावा, चालत राहावा. आणि बघता बघता या कार्यक्रमाची 9 वर्ष मधली निघून जातील आणि या कार्यक्रमाचा रौप्य महोत्सव येईल. म्हणून भगवान परमात्मा त्या पांडुरंगाला या नारदाच्या गादीवरनं प्रार्थना करतोय, ऐकलं का देवा? तुम्ही कीर्तनामध्ये इथं उभा आहे म्हणून ही लोक प्रसन्न नाहीत, तुम्ही तिथं उभा आहात म्हणून ही लोक प्रसन्न नाहीत, तुम्ही ऐकताय कीर्तन. माझी प्रार्थना आहे, जेवढी इथं कीर्तना करता सगळी लोक आलेत ना, या सगळ्या लोकांना या कार्यक्रमाचं 25वा वर्ष पाहू द्या, म्हणजे झालं. कुणाला हलवू नका तोपर्यंत. त्याच्यामध्ये बाबांचं व्यासपीठ असावं आणि मला आपलं नुसतं येऊन तरी जा असं म्हणावं. खूप आनंद वाटला. मला थोडा आग्रह झाला की या अभंगाचं हा अभंग आम्हाला ऐकायचंही हरकत नाही. म्हटलं किती वेळेत बसेल तेवढं बोलण्याचा मी प्रयत्न करतो, कारण हल्ली खूपच काटावर सगळं चाललंय. बुवा थोडासा 11च्या पुढे निघाला तर लोकांची सुद्धा चुळबुळ होती आणि कलाकार सुद्धा म्हणतात, राव काय याला अर्थ आहे, 11:15 वाजले रात्री महाराजांनी, काय यांना घरी जाऊन तरी काय करायचं असतं हे मलाही माहीत नाही. नाही का, 11:15 वाजवले, 11:30 वाजवले, काही केलं. एक सांगू तुम्हाला, 40 मिनिटाचं पाठांतर करून येणारी कीर्तनकार वेगळी असतात. शेवटच्या दिवशीचं कीर्तन आहे, बोधले बाबांचं कीर्तन आहे. खूप मोठी माणसं आहेत, आभाळा एवढी माणसं आहेत. आयुष्य त्यांनी ज्ञानेश्वरी आणि गात्यामध्ये घातलेलं आहे. मला खूप कौतुक वाटलं. गुरुजींनी मगाशी सांगितलं, सहज आव्हान केलं आणि अनेक लोकांनी ज्ञानेश्वरी हस्तलिखित लिहिली या वाचकांनी. केवढं कौतुक आहे तुम्हा लोकांचं, केवढं कौतुक आहे. गुरुजींच्याकडे तर पॅन्ड्रो आहे, याच्यामध्ये 500 अभंग गवळणी आहेत, ज्ञानेश्वरी वाचन आहे, गाथ्याचं पूर्ण वाचन आहे, 400-500 कीर्तन आहेत. असं सुंदर असा पॅन्ड्रो आहे, आपल्या संग्रहीमध्ये असावा. आपण टीव्हीच्या ज्या मालिका बघतो त्याऐवजी ते टाकावं सकाळ सकाळ आणि छानशी ज्ञानेश्वरीचं वाचन चाललेलं कानावर घ्यावं. जणू काय असं वाटावं की आपल्या घरामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण चाललेलं आहे. एक वाक्य सांगतो आणि थांबतो गुरुजी, एकच वाक्य सांगतो. ज्या घरामध्ये सकाळ आणि संध्याकाळ 2 वेळा मोठमोठ्या आवाजामध्ये ज्ञानेश्वरी वाचली जाते, त्या घराला नारायण नागबली, त्रिपिंडी श्राद्ध असले कुठलेही उपचार करण्याची गरज भासत नाही. लक्षात असावं. काहीच नाही, कारण ही अक्षरे नव्हती देका ब्रह्म साम्राज्य दीपिका. साधा नाही हो. हे ज्ञानोबरांचे मंत्र म्हणजे खूप मोठे मंत्र आहेत आणि याचा जप तुमच्याकडनं घडावा. सर्व माझे टाळकरी बांधव, मोठे गोड गाणारी सगळे आहेत, छानसे दोघंही मृदुंग वाजवतात. साऊंड सिस्टीम तर नादच आहे बघा. खूप हे साताऱ्याचा शब्द आहे, नादच आहे बघा. खूपच सुंदर आहे, सगळं चांगलं आहे, तुम्ही सगळी चांगलं आहे. आता माझंच कसं होतंय ते बघतो 11 वाजेपर्यंत. आणि कार्यकर्त्यांना माझी विनंती, जाताना मला नारळ सुद्धा देऊ नका, फक्त तेवढा विना माझ्या गाडीत द्या, मी जातो. तुम्ही काय सांगायचे ते त्यांना सांगा. चांगलं असं भजन करा, सुंदर भजन करा. मी अभंगाच्या थोड्या वेळामध्ये, अगदी थोड्या वेळात मी अभंगाचा भावार्थ तुमच्यापुढे मांडतो. फक्त मनाचे कान करा. विठला विठला अखिल संत मंडळीमध्ये ज्यांनी स्त्रीचं आद्यस्थान भूषवलं त्या संत श्रेष्ठ जनाबाई महाराज यांचा 4 चरणाचा, चवचरणाचा, 17 ओळीचा जनाबाई महाराजांचा हा अभंग. जनाबाई महाराज अभंगद्वारे भगवान परमात्म्याशी भांडत आहेत. भांडणाऱ्या माझ्या जनाबाई महाराज आणि भांडतायत या देवाबरोबर, या जगाच्या बापाबरोबर, या विश्वाच्या मालकाबरोबर. भांडणारी एकमेव होती संत, त्या म्हणजे माझ्या संत जनाबाई महाराज होत्या. जनईचा असंही आपण अनेकांची भांडणं अनेकदा ऐकत असतो, पण भक्ताचं आणि देवाचं भांडण हे खूपच वेगळं असतंय. देवाचं भक्ताचं नातंच वेगळं आणि त्या नात्यातलं भांडण सुद्धा खूप मोठं वेगळं. म्हणजे जनाईचं आणि देवाचं भांडण खूप वेगळ्या पद्धतीचं भांडण आहे, खूप वेगळं भांडण आहे. जनाबाई महाराज या भगवान परमात्म्याशी भांडत आहेत.
भांडणाऱ्या जनाबाई महाराज. मग जनाबाई महाराज म्हणजे कोण, हा मुद्दा थोडासा मी उपस्थित करतो आणि अभंगाला स्पर्श करतो. परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड नावाचं गाव आणि माझ्या संत जनाईंचा जन्म या गंगाखेडला झाला गेला. जनाबाई महाराज जन्माला आल्या आणि घरामध्ये एवढा मोठा आनंद झाला की या घरात कन्यारत्न प्राप्त झालं. दोघंही उभयता मोठ्या आनंदामध्ये होती. पण एक मोठाच्या मोठा कोणता रोग आला आणि माझी जनाबाई महाराज 3 महिन्याची एवढी असतानाच आई त्यांच्या निघून गेल्या. आई विना जनाबाई महाराज पोरख्या झाल्या. जनाईंच्या वडिलांना खूप मोठं दुःख झालं. हो, कधी कधी मनात यायचं, अरे कोण्या पायावर पोर जन्माला आली आणि आईला मारून टाकलं असं म्हणायचे. पण जनाईंच्यावर बाबांचं एवढं प्रेम, खूप प्रेम होत. जनाबाई महाराज या गंगाखेडमध्ये वाढू लागल्या. बघता बघता रांगू लागल्या, बघता बघता चालू लागल्या, बघता बघता पळू लागल्या. अरे याच जनाबाई महाराज या गंगाखेडमध्ये वडिलांच्या डोळ्यासमोर 12 वर्षाच्या झाल्या. नेत्राचा दिवा हाताचा पाळणा करून जनाईंना वडिलांनी सांभाळलं गेलं. आणि हीच माझी जना बाबांच्या हाताखाली किरकोळ कामं करू लागली. तरपण गोळा करायची, शेणी लावायची, बाबांना पाणी आणून द्यायचं, शेतामध्ये कामं करायला मदत करू लागायची. माझ्या जनाबाई महाराज करू लागायची. आणि एक दिवस असाच उजाडला. दिवस उगवता स्नान संध्या आटोपली माझ्या जनाईंची, चूल पेटवली आणि जनाबाई महाराज माझी भाकर करत होती. ही जुन्या काळातल्या स्त्रियांची भाकर करण्याची ही पद्धत होती. ती खूप तालात असतं बरं का, खूप तालात असतं. त्याचा एक सुद्धा मात्रा चुकून द्यायचा नसतो. त्याचा एखादा तरी मात्रा चुकला तर त्याचं मात्र होतं. हो, अजिबात चुकायचं नसते. आता जमणार नाही ह्यांना. त्यातल्या दोघांचं भांडण व्हावं, मग भाकरीच ह्यांनी खायची. आता तसली भाकर नाही. म्हणजे जनाईंची भाकर चाललेली होती. अशी चुली पुढे बसून जनाई भाकर करत होती. आणि एवढ्यामध्ये माझ्या जनाईंच्या अंगणामध्ये मोठ्यानं आवाज झाला. पुंडलिकावर्तेची गर्जना झाली. मृदुंगाचा आवाज, टाळांचा आवाज, विण्याचा झंकार आणि जनाईंच्या कानावर आला. अरे वय वर्ष 12 माझ्या जनाईचं. लहानच हो. एखादा लहान बाळाला एखादा आवाज आला की ते पळतं तिकडं ऐकण्याकरता. जनाबाई महाराज माझी भाकर करत अंगणामध्ये येऊन उभा राहिल्या आणि समोर वारकरी नाचत होता. आणि याच मृदुंगाच्या तालावर माझ्या जनाईंची टाळी पडू लागली आणि दोघांमध्ये चुकामुक झाली त्या मात्र्यामध्ये. आणि जनाईंच्या हातातली भाकरी खाली पडली. वडिलांचं लक्ष होतं बारीक जनाईंच्याकडं. हो, वडील धावत आले ना, हाक मारली, हे जना अगं काय चाललंय काय, भाकर पडली बघ खाली. जनाईंनी बाबांना कडखडून मिठी मारली, बाबा मला माफ करा. पण बाबा एक विचारू का? म्हणे काय, ही कोण लोक आहेत? तो वारकरी आहेत. वारकरी? म्हणे हा. कुठं निघालेत? म्हणे वारीला. बाबा एक बोलू का? म्हणे काय? वारी म्हणजे काय? अगं वारी म्हणजे येणं आणि वारी म्हणजे जाणं. पण कुठं येणं जाणं? जगाचा बाप, विश्वाचा मालक पंढरपुरामध्ये विठेवर उभा आहे आणि त्याच्या भेटीकरता निघालेला हा वारकरी आहे. जनाईला एवढं मोठं कुतूहल वाटलं, एवढं कौतुक वाटलं त्या वारकऱ्यांचं. आणि बाबांना घट्ट मिठी मारून सांगितलं, बाबा ऐका ना. म्हणे काय? आपण पण जाऊया का या वारीला? हो, वडील हसू लागले. जना अगं लहान आहे रे बाळा तू. वारी म्हणजे इतकं सोपं वाटलं का ग तुला? अगं या वारीमध्ये अचानकपणे पाऊस येतो, अचानकपणे ऊन लागतं, अचानकपणे थंडी वाजते. आणि ज्या ज्या गावामध्ये मुक्काम करून जाणार त्या गावामध्ये लोक भाकर सुद्धा देत नाहीत. हा वारकरी उपाशी झोपतो आणि पुन्हा सकाळी उठून चालायला लागतो. इतका त्या काळातला वारकरी हा निष्ठावान होता. भाकर सुद्धा मिळत नाही त्या वारकऱ्यांना. आत्ताचा काळ खूप वेगळा आहे. आता वारीला निघाला, जाताना 50 किलो वजन असेल तर आल्यानंतर 58 किलो होतं. खातं जागा साईटनं काळ खूप बदलला. नको ग जाण. नाही ग बाळा, तुला सण होणार नाही. जनाई महाराज डोळ्यातनं पाणी आणतायत. अरे 12 वर्षाची एवढी जाणार. बाबा ऐका ना,
ऐका ना बाबा. म्हणे काय, मी नाही तुम्हाला त्रास देणार, मी नाही तुमच्या पुढे हट्ट करणार, मला भूक लागली, मला तहान लागली, मला उचलून घ्या, मी रडलेन, असं काही डोक्यात आणू नका. ऐका ना बाबा, जाऊया ना बाबा, वारीला जाऊया ना या वारकऱ्यांच्या सोबत. आणि बाबांच्या मनामध्ये आलं, पोरीची इच्छा मी का मोडावी. आणि म्हणून बाबांनी सांगितलं ठीक आहे, हरकत नाही. अरे झालेलं काही असेल त्या 4 भाकर बांधल्या, पडशी बांधली, पण आठवणपूर्वक जनाईंच्या वडिलांनी एक गोधडी मात्र त्याच्यात टाकून घेतली. जनाबाई महाराज आईंच्या पोटामध्ये असताना एक सुंदर अशी गोधडी शिवलेली होती जनाईंच्या आईने. ती अतिशय प्रेमपूर्वक त्यांच्या वडिलांनी घेतली. पोराची जात आहे, थंडी वाऱ्याचे दिवस आहेत, अंगावर असावं म्हणून ती गोधडी आतमध्ये टाकली, डोक्यावर घेतली, जनाईंच्या खांद्यावर पताका दिली आणि गंगाखेडचा वारकरी निघाला रे पंढरपुराला. आनंदात नाचत नाचत माझी जनाबाई महाराज उड्या मारायची, लांब पुढं पळत जायची, पुन्हा माघारी पळत यायची, त्या वारकऱ्यांच्या मध्ये उड्या मारायची. रात्र झाली की वारकऱ्यांचे पाय चेपायचे, कुणाला भाकर दे, कुणाला पाणी दे, कुणाला भाजी चटणी आणून दे. आणि असं करता करता वारकऱ्यांना इतका आनंद दिला माझ्या जनानं. आणि बघता बघता हा सोहळा पंढरीमध्ये दशमीला चंद्रभागेला दाखल झाला. जनाईने हाक मारली जनाईला, बाबांनी, जना ग, हा बाबा, ही चंद्रभागा आहे बघ. चंद्रभागे इतकं महान तीर्थ जगाच्या पाठीवर बाळा कुठंच नाही, कुठंच नाही. याचं एकच कारण, भीमा नावानं पंढरीमध्ये आली आणि पंढरीच्या वेशीमध्ये त्या भीमेनं प्रवेश केला, चंद्रभागा झाली आणि गोपाळपुरा सोडला आणि पुन्हा भीमा नावानं वाहू लागली. साधे आहे का चंद्रभागा? साधे आहे का चंद्रभागा? मधल्या काळामध्ये महाकुंभ झाला, त्रिवेणी संगमावर 60 लाख लोकांनी स्नान केलं, गिनी रेकॉर्ड झालं. 60 लाख लोकांनी त्रिवेणी संगमावर स्नान केलं. बरीचशीच लोक आली, बरीचशीच लोक गेली, चालत गेली, पळत गेली, गाड्या करून गेली. 3 वेळा बुड्या मारल्या. तिसरी बुडी मारली आणि हसला, पाप धुतलं बर का. इतकं सोपं आहे काय 3 बुड्यात पाप धुयाला? काय लोकांचे विचार इतके येत ना. माझी सुद्धा इच्छा खूप झाली, रघुनाथ महाराज तुम्ही ना, माझी सुद्धा खूप इच्छा झाली. म्हणून ड्रायव्हरला सांगितलं आपण जाऊया मौनी अमावस्येला जाऊ. ठरलं आमचं सगळं, पॅकिंग वगैरे सगळं झालं आणि अचानक एक चांगला कार्यक्रम लागला, दिली सोडून मौनी अमावस्या. आणि संध्याकाळी घरी आल्यावर बातम्या पाहिल्यावर कळालं, चेंगराचेंगरी झाली, बरीचशीच लोक गेली. देवा वाचवलं, माझाच नंबर लागला तर केवढा पडला. जाऊ दे, माझा विनोद त्यातला सोडून द्या. पण मला इतकं सांगायचंय, या मंडळींना सगळ्यांना प्रमाण पाठ आहे, म्हणत बसायचं वेळ नाही आपल्याकडं, या सगळ्यांना प्रमाण पाठ आहे. मला इतकं सांगायचंय, या भारतातल्या सगळ्या नद्या रोज मध्यरात्री पंढरपुराला पुंडलिकाच्या जवळ येतात, चंद्रभागेमध्ये स्नान करतात, स्वतः शुद्ध होतात आणि आपापल्या तीराला निघून जातात. मी तुमची एकच फक्त आता टाळी मागतो, याला 1 मिनिट थांबा, ऐका. अरे 60 लाख लोकांचं पाप गंगा, यमुना, सरस्वती या तिघींनी धुतलं. पण या तिघींना सुद्धा चंद्रभागेला यावं लागलं. याचं कारण 60 लाख लोकांचं खरं पाप धुण्याचं काम चंद्रभागेनं केलं. अशी सुंदर चंद्रभागा आहे. जनाग ही चंद्रभागा आहे बघ. आणि तो दिसतो ना कळस, त्याच्या भेटी करता आपण आलोय. जनाईनं इतका आनंद झाला, बघता बघता रात्र झाली, भजन चालू झालं, कीर्तन झालं, फराळ जेवण झालं आणि अंतरून टाकून सांगितलं, जना ये बाळा झोपायला, आपल्याला पहाटे काकड्याला उठायचंय ना. जनाई म्हणतात, बाबा ऐका ना. म्हणे काय? अहो कोसानुकोस आपण चालत आलो गंगाखेडवरून पंढरपुरापर्यंत. बरं मग तुझी काय इच्छा आहे? माझी एकच इच्छा आहे, ज्याच्या भेटी करता आपण आलो ना त्याला आपण भेटून येऊया ना. मला ओढ लागली बाबा त्याची. तो कोण असावा, तो कसा असेल, तो काळा आहे, तो गोरा आहे, तो श्रीमंत आहे, तो राजा आहे, तो राजमहाल आहे, तो कोण असेल तरी कोण. मला बाबा खूप ओढ लागली. ऐका ना आपण जाऊया ना त्याला भेटायला. बाबांनी समजूत काढली. ऐकलं का जना? म्हणे काय, उद्या एकादशी आहे ना ग. म्हणे हा, मग उद्याच तो भेटतो. काय सुंदर आहे, मुलांची समजूत किती छान काढतात. अगं तो उद्याच भेटतो. पण जनाईंना काही पटलं नाही, पण रात्रभर झोपली नाही माझी जना. या कुशी व्हायची. अरे बघता बघता काकड्याचा आवाज झाला. बाबा जागे झाले आणि पाहता तो जनाबाई महाराज उठून बसलेत. जणे झोपली नाही ग तू? नाही बाबा झोपले.
मला ओढ लागली त्याला भेटण्याची, हरकत नाही, एक काम कर, चला आटपा. म्हणे काय, जाऊया चंद्रभागेला स्नानाला. जनाबाई महाराज आणि त्यांचे वडील धावत धावत आले. जनाईंना आंघोळ घातली बाबांनी, जनाईंनी आंघोळ घातली बाबांना, आणि धावत 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 ही सगळी मंडळी भगवंताच्या दर्शनाकरता रांगेला येऊन उभा राहिली. जनाबाई महाराजांना असं पुढं घेतलंय, जनाईच्या खांद्यावर हात ठेवलाय बाबांनी, आणि कानामध्ये सांगतायत बोलायचं नाही. ज्याच्या भेटी करता निघालोय त्याची ही रांग आहे. जनाई म्हणतात, बाबा एक विचारू? म्हणे काय? रांगेत का जायचं? अगं, ज्याला भेटायला निघालोय ना त्याचं घर खूप छोटं आहे, एकच माणूस जातो आणि एकच माणूस बाहेर येतो, घर खूप छोटं आहे त्याचं. जनाबाई महाराज म्हणतात, मित्र म्हणते बाई तो राजा असेल, तो महाल असेल, राजमहाल असेल त्याचा, पण एवढं छोटं घर आहे, फक्त बोलायचं नाही. अरे बघता बघता जनाईंचा पाऊल गाभाऱ्यामध्ये आत पडला, आणि वडिलांनी पुन्हा कानामध्ये सांगितलं, ऐकलं का जाणे? म्हणे काय? अगं तू कोसान कोस गंगाखेडवरून चालत आलीस ना, ज्याच्या भेटीला तोच हा आहे बघ, विठेवर उभा आहे बघ, कसा पाहतो बघ तुझ्याकडं, हसतो बघ तुझ्याकडं बघून. आणि मग जणाईने लक्क दिशी देवाच्या चेहऱ्याकडे पाहिलं, आणि काय घडलं कोण जाणे. 12 वर्षाची माझी एवढी एवढी जना देहावरनं निघून गेली, आणि डोळ्यातनं घळघळ घळघळ अश्रू येऊ लागले. पाठीमागून दंगा झाला, पुढे चला पुढे चला, गर्दी होते गर्दी होते. जणाईचे वडील ओरडले, जणे पुढं चल, लोक रागवली, मारतील आपल्याला, बोलतील आपल्याला. पण जनाबाई महाराज देहावरच नाही, तो डोळ्यातनं 2-2 धारा चालू आहेत, बघतायत, डोळे डोळे मोठे मोठे करून त्याच्याकडं. काही कळालं नाही वडिलांना. शेवट अक्षरशः त्यांच्या वडिलांनी जणाईंना असं अलगद उचललं आणि गरुड खांबाजवळ आणून उभा केला. जणाईंना बाहेर आणल्या जनाबाई महाराज एकदम देहावर आल्या, सावध झाल्या, आणि वडिलांच्याकडे पाहिलं, आणि अश्रू पुसल्याने खाली मान घातली. वडिलांनी विचारलं, जणे काय झालं? 3 महिन्याची होती तेव्हा आई मेली ग तुझी. तू 3 महिन्याची होती तेव्हा आई निघून गेली ग तुझी जना. त्या दिवसापासून तुझ्या डोळ्यामध्ये मी अश्रू नाही पाहिला, पण तू आज का रडले तेवढं मला कारण कळेल का? आणि 12 वर्षाची माझी एवढी एवढी जना वडिलांना सांगू लागली, बाबा ज्याच्या भेटी करता आपण कोसानुकोस चालत आलो ना, हा अहो बाबा, त्याचा आणि माझा खूप जुना आणि जवळचा परिचय आहे. त्याचा आणि माझा खूप जुना आणि जवळचा परिचय आहे. आम्ही अनेकदा भेटलोय, आम्ही अनेकदा बोललोय, फक्त कुठं भेटलो आणि काय बोललो आणि त्याचं नाव काय हे फक्त माझ्या डोक्यात बाबा येईना, आणि म्हणून माझ्या डोळ्यातून अश्रू आले. वडील हसले, लहान आहे असं होऊन जातं एखाद्या मुलाचं. असं म्हणतेस का? म्हणे हा, पण चला निघूया बाहेर. ऐका ना बाबा. म्हणे काय? मी पुन्हा एकदा आज जाते ना, लोक रागवतील, उद्या 12 आहे ना, उद्या येऊ, त्रयोदशीला येऊ, पौर्णिमेला येऊ, तू ओळख करून घे, मात्र आत्ता माघारी जाता येत नाही तुला. अरे असं करता करता हो 12शीला आल्या, त्रयोदशीला आल्या, पौर्णिमेला आल्या, पण ओळख काही पटत नाही, रडणं काही माझ्या जनाईचं थांबत नाही. वडिलांना समजूत सुद्धा काढता आता येत नव्हती माझ्या जनाईची. आणि बघता बघता जनाईनं मिठी मारली वडिलांनी आणि सांगितलं, जणे झाली वारी बर का, वारी झाली, अगं आज पौर्णिमा आहे, मग आज परतीचा प्रवास आहे बाळा, आता माघारी निघायचे आपल्याला गंगाखेडला. जनाईने रडून सांगितलं, ऐका ना बाबा. म्हणे काय? नको ना जायला. म्हणजे तुम्ही एक काम करा बाबा. म्हणे काय? ही आषाढाची वारी आहे ना. म्हणे हा. अजून 4 महिन्यानं कोणती वारी येणार? म्हणे कार्तिकीची वारी येणार. मग तुम्ही एक काम करा ना, तुम्ही आत्ता जा या वारकऱ्यांच्या सोबत, आणि पुन्हा कार्तिकीला माघारी आल्यानंतर मला घेऊन जा. मी 4 महिने राहते बाबा या पंढरीमध्ये, त्याचा परिचय करून घेते बाबा मी. वडिलांचे डोळे पाहणवले आणि सांगितलं, जणे जिभेला हाड आहे का ग तुझ्या? अगं नेत्राचा दिवा आणि हाताचा पाळणा करून जणे मी तुला सांभाळलंय ग. आणि सहज म्हणते 4 महिने तुम्ही जा, मला राहवेल का तिथं? बाबा काहीही करा, पण मला राहायचंय पंढरीमध्ये. पण काय खाशील, कुठलं पाणी पिशील, कुठं झोपशील, काळजी करू नका बाबा. चंद्रभागेचं पाणी पिन, 4 घरामध्ये मधुकरी मागेन, त्याच्या द्वारामध्ये मी पडून राहीन, पण त्याचा परिचय करून घेईन. काय करावं काही सुचत नव्हतं त्यांना. आणि जणाईंचा हात धरला आणि धावत 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 संत नामदेवांच्या घरी आले. आणि नामदेवांचे वडील, त्यांचं नाव आहे दामाजी पंत. दामाजी पंतांना हाक दिली. दामाजी पंत धावले. दामाजी पंत, जी बोला महाराज. ही माझी जण आहे बरं. अरे वा, हा माझी मुलगी आहे, एकुलती एक आहे. ही माझी जण आहे, खूप कामाची पोर आहे. हा शेण गोळा करते, शेणी लावते, सडा संभार्जन करते, धुणं धुते, पाणी भरते, लोटून काढते, सगळं कामं करते. दामाजी पंत हसून म्हणतात,
हे तुम्ही मला का सांगताय? म्हणे काय नाही हो, माझ्या पोरीची इच्छा आहे 4 महिने राहावं इथं पंढरीमध्ये. माझी पोर कुणाच्या आधारानं ठेवू सांगा ना. पोरीची जात आहे हो, माझी पोर कुणाच्या आधारानं ठेवू सांगा ना. दामाजी पंतांनी मन मोठं करून सांगितलं, काळजी नसावी, जसा माझा नामा तशी तुमची मला जना. संपला विषय. जसा माझा नामा तशी तुमची मला जना. तुम्ही आनंदात जा, काळजी करू नका हो जणाईची. 4 महिन्यानं माघारी या आणि आहे अशी पोर तुमची जवळ देतो, म्हणजे झालं. आनंदात जा. वडिलांनी जड अंतकरणानं पाऊल उचललं आणि पंढरी सोडून वडील निघाले. जनाबाई महाराज चंद्रभागेपर्यंत सोडण्याकरता आल्या. जनाईंच्या डोळ्यातला अश्रू थांबत नव्हता, वडिलांच्या डोळ्यातला अश्रू थांबत नव्हता. बघता बघता हात वर करता करता बाबा पाठमोरे झाले आणि जनाबाई महाराज माघारी पंढरीमध्ये आल्या. आता थोडा पुढे निघतो. बघता बघता 4 महिने गेले. एक वाक्य बोलतो आणि पुढे निघतो. सुखाचा क्षण कधी जातो हे कळतच नाही आणि दुःखाचा क्षण जाता जातच नाही. सप्ताह कधी संपतो हे कळतच नाही आणि घरातल्या संसारामध्ये वेळच जात नाही. वेळच जात नाही. माझ्या जनाईचे 4 महिने कधी गेले माझ्या जनाईलाच कळलं नाही हो. अरे बघता बघता कार्तिकेची वारी तोंडावर आली आणि जनाबाई महाराज नाचू लागल्या, माझे बाबा भेटणार, माझे बाबा भेटणार. आणि तो दशमीचा दिवस जनाबाई महाराज स्नान संध्या आटोपून चंद्रभागेच्या तीरावर उभा राहिली. याच मार्गाने गंगाखेडचा वारकरी येणार आहे. इथंच उभा राहायचं. तिने सांज झाली वारकरी यायला. पुंडलिका वर्दीची गर्जना ऐकली त्या तीराला आणि माझी जना पळाली त्या पाण्यातून पलीकडं, कारण बाबा 4 महिन्यानं भेटणार आहेत. पळाली माझी जना आणि पाहिलं तर गंगाखेडचा वारकरी त्या वाळवंटा जनाबाई महाराजांनी अंग टाकून दिलं आणि साष्टांग दंडवत घातला त्या चरणाशी वारकऱ्यांच्या. उठून उभा राहिल्या आणि पाहू लागल्या. त्या विणेकऱ्यांच्या पासून मृदुंग वादकांच्या पासून त्या टाळकऱ्यांच्याकडे सगळ्या अशा पाहत होत्या. पण याच्यामध्ये जणाईना त्यांचे वडील मात्र कुठं दिसत नव्हते. म्हणून सहज विणेकरी बाबांचा हात धरला आणि विचारलं, ऐका ना. म्हणे काय बाबा नाहीत माझे आले का? अरे असं म्हणता क्षणी त्या वारकऱ्यांना हुंदका फुटला आणि एका वारकऱ्यानं जणाईला घट्ट मिठी मारून सांगितलं, जणे जणे, अगं ज्या बाबांची तुझ्या तू वाट पाहतेस ते बाबा आता या जगात नाहीत राहिले. जना तुझे बाबा सुद्धा गेले. जणाईंच्या कानावर हा धाड दिशी शब्द कोसळल्या कोसळल्या. म्हणजे जनाबाई महाराज धाड दिशी कोसळली आणि याच वाळवंटामध्ये लोळू लागली, मोठ मोठ्यानं ओरडू लागली. वारकऱ्याच्या डोळ्यातला अश्रू थांबत नव्हता. पण लोक समजावून सांगत होती, नको कर जणे रडूच, जणे नको रडू, याला काय करणार आहे सांग ना तू. आता याचं एक वाक्य बोलू. अरे बाप गेल्यानंतर लेकीला काय दुःख होतं हे लेकीलाच विचारावं. बाप गेल्यावर काय दुःख होतं हे लेकीलाच विचारावं. हे माझ्या संत जनाईलाच विचारावं. अरे 3 महिन्याची एवढी एवढी पोर ज्यांनी सांभाळली, नुकतं कुठं बापाचं प्रेम कळू लागलं माझ्या जनाईला आणि त्याच बापाला देवा तू हिरावून घेतलंस. आणि ती माझी जनाई धावत 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 या भगवंताच्या रावळामध्ये गाभाऱ्यातून स्वतःचं डोकं आपटून घेऊन हंबरडा फोडत होती माझी जना. सांग ना देवा, अरे सांग ना देवा, कळत नव्हतं तेव्हा आई गेली रे, कळू लागलं आणि बापाला सुद्धा तू घेऊन गेलास. आजपासून कुणाला म्हणू आई आणि कुणाला म्हणू बाप तेवढं तूच मला सांग. आता मी बाप कोणाला म्हणू आणि आई कोणाला म्हणू सांग देवा. मी प्रतिज्ञा करते आजपासून पंढरी सोडून देवा मी कुठंच बाहेर पडणार नाही. याचं एकच कारण देवा, आजपासून तूच माझी आई आणि तूच माझा बाप झालास. आता पंढरी सोडून देवा कुठं जात नाही रे परमात्मा मी आता. अरे हीच माझी जना धावली त्या गोपाळपुऱ्यामध्ये आणि गोपाळपुऱ्यामध्ये एक झोपडं बांधलं, छोटंसं घर, एक झोपडं बांधलं. त्याच्यामध्ये एका कोपऱ्यामध्ये जातं होतं, एका कोपऱ्यामध्ये 3 दगडाची चूल होती, एका कोपऱ्यामध्ये मातीची भांडी आणि जणाईंची एक आठवणपूर्वक आईंच्या हातची शिवलेली गोधडी वडिलांनी जाताना देऊन गेले होते. जणे असू दे तुझ्याकडं, थंडी वाऱ्याचे दिवस आहेत ना. एक सांगू, बापाचं खूप मोठं प्रेम असतं लेकीसाठी, खूप मोठं प्रेम असतं. आणि ते प्रेम कुठं बघायचं असेल तर त्याला जनाबाई महाराज आणि त्यांचे वडील हे थोडंसं पाहून घ्यावं, बस बाकी काय. आता कीर्तनकार उगीच कुठली गाणी म्हणतात तो भाग वेगळा आहे.
नाही हो, जनाबाई महाराज बघा, त्यांचे वडील बघा ना, म्हणजे तुमच्या लक्षात येईल बाप लेखीचं काय प्रेम असतं. ते खूप मोठं प्रेम असते, खूप मोठं प्रेम असते. सहज एकदा देवाला जनाबाई महाराज बोलल्या, ऐकलं का देवा? म्हणे काय? मी एक अभंग ऐकलाय रे. म्हणे कोणता? उच्च नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखुनी. आधी आधी आपण पाहून घ्या, माझ्याकडे तेवढा वेळ नाही, 10:15 वाजलेत, अजून अभंगालाच मी आलो नाही आणि येणार पण नाही. तुला काय म्हणायचं काय जण? काही नाही देवा. अरे सगळ्यांच्या घराला देवा तू गेलास, प्रत्येकाच्या कामाला देवा तू हात लावलीस, पण या जणीच्या घरी तेवढा कधी नाही आला. का रे देवा? जणी गरीब आहे, जणीचं झोपडा आहे, तू कसा येशील रे माझ्या घरी? अरे भगवंताच्या पापण्या माझ्या जणाईनं ओल्या कराव्या त्या. काय सांगू अधिकार माझ्या जणाईचं? देवाच्या पापण्या माझ्या जणाईनं ओल्या कराव्या त्या. मी एक वाक्य बोलतो, मला खूप चांगलं वाक्य ऐकाय मिळालं होतं. एखादा छोटासा माणूस मेला तर गावानं रडावं, एखादा मोठा माणूस मेला तर जिल्ह्यानं रडावं, आणखीन एखादा मोठा माणूस गेला तर या महाराष्ट्रानं रडावं, पण एक माणूस गेला त्यांच्याकरता देवानी रडावं. त्यांचं नाव ज्ञानेश्वर महाराज हे लक्षात असावं. साधं नाही. भक्तांसाठी, संतांसाठी, वारकऱ्यांसाठी देव खूप हळवा होतो, खूप हळवा होतो. असं काही नाही ग जणी, तुझ्याही घरी येणार ना देवा, मनात काही धरू नकोस, मी असंच बोलले तुला, म्हणाली जण. फिरल्या माघारी निघाल्या घराकडं. एकच काम, दिवस दळण गोळा करायचं आणि भजन करायचं, संध्याकाळी गोपाळपुऱ्यात याचं आणि ते दळण दळत बसायचं. माझी जनाबाई महाराज एकटी दळायची. आणि काय देवाला लहर लागली कोण जाणे. शेजारती झाली आणि माझा परमात्मा धावत 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 गोपाळपुऱ्यामध्ये आला. आणि असं खाली वाकून पाहतो तर जनाईचं जातं दिसलं, ते दगडाची चूल दिसली, ती गोधडी दिसली. आणि मग मात्र देवाला खूप आनंद वाटला आणि देवाने हाक मारली, जना मी आलो बर का, मी आलो बर का. जनाईने असं माघारी फिरून पाहिलं आणि साक्षात भगवान परमात्मा दिसला. अरे जनाबाई महाराज जात्यापासून लोटांगण घालत देवाच्या चरणापर्यंत आली आणि घट्ट मिठी मारून डोळ्यातल्या अश्रूंनी अभिषेक केला चरणांसाठी. देवाने खाली वाकून अलग जनाईला उचललं, डोक्यावर हात फिरवला, आलो का नाही तुझ्या करता, या ना देवा. जनाई धावत धावत ती गोधडी घेतली अशी झाडून बसायला टाकायला. जणे नको, ते काहीच करू नको. मग लगबगीनं देवाने गळ्यातले दाग दागिने काढले आणि एका कोपऱ्यामध्ये ठेवून माझा परमात्मा त्या जात्याच्या पुढे एक असा हा पाय केला पुढं आणि असा खुंटा धरला, ये बैस तू पण. जनाईना पुढं बसवलं, दोघंही बसली. जणांनी ताकद लावली ते जातं ओढायला. देवाने असं दाबून धरलं. म्हणजे काय झालंय देवा? अगं जणे हे जातं असं चालतं का? मग कसं? तू गाणं पुढं म्हणावं, मी तुझ्या पाठीमागं म्हणावं, मग ते जातं चांगलं फिरतं. जणाईने खाली मान घातली. देवा तुझ्या पुढं काय म्हणावं तेच कळत नाही, हा म्हण म्हण. आणि मग माझ्या जणाईने काळीदोनचा स्वर लावला, असं म्हणा हा. आणि माझ्या जनाई पुढे म्हणायच्या, विठ्ठलामुचा पिता गे, विठ्ठलामुचा पिता गे. देवानी माग म्हणायचं, विठ्ठलामुचा पिता गे, विठ्ठलामुचा पिता गे. रुक्माई माझी माता गे, रुक्माई माझी माता गे. काय देवाला गाणं आवडलं हो एवढं, इतकं आवडलं. सगळं दळण पूर्ण होस्तोर एवढंच जनाबाई महाराज म्हणायच्या आणि एवढंच देव पाठीमागं म्हणायचा. दुसऱ्या दिवशी सुद्धा देवाला जात्याची ओढ लागली. माझा परमात्मा धावत त्याला सांगितलं, जणे गाणं बदलायचं नाही, तेच म्हणायचं. माझंही तेच झालंय. एक झाला, दोन झाले, तीन झाले, 4 दिवस झाले. देव रोज संध्याकाळी शेजारती झाले की पळत यायचा. रुक्मिणी मातेचं मंदिर बाजूला. रुक्मिणी मातावर विचार करायचा, रोज रातचं गिराईक जाते तरी कुठं? सप्ताह नाही, काहीच नाही. टाळ घरी, पकवास घरी, जाते तरी कुठं? रुक्मिणी माता चोर पावलाने पाठीमाग हळूहळू चालू लागल्या.
आणि इथून खरी संशयाला सुरुवात झाली गेली. देव गोपाळपुऱ्यामध्ये आला आणि झोपडीमध्ये गेला. रुक्मिणी माता अशा उभा राहिल्या. त्याला कळत नाही का रे, नकळे काणोबाचे कोडे. साधा आहे का तो, त्याला कळत नाही का? आत गेल्या गेल्या ओ जनाबाई महाराज, देव माझा मोठ्यानं बोलला. ऐकलं का जणे? म्हणे काय देवा, आज गाणं मोठ्यानं म्हणायचं बरं का. आता जणांना काय कळते काय म्हणायचं कसं म्हण म्हणजे झालं. जनाबाई महाराज म्हणायच्या, उगीच देव मोठ्यानं कुठला पण स्वर लावायचे आणि मोठ्यानं म्हणायचे, रुक्माई माझी माता गे, रुक्माई माझी माता गे. आणि रुक्मिणी मातेच्या कानावर पडले की तिने डोक्यावर हाणून हात असा घ्यायचा, असा घ्यायचा. काय काय चालले काय कळतच नाही. एकदा झालं, दोनदा झालं, चारदा झालं. रुक्मिणी मातेनं आत टन दिशी उडी मारली आणि बाहू धरले. काय चालले हो, काय चालले काय? ही पुरुषांची कामं नाहीत, ही स्त्रियांची कामं आहेत. बाजूला व्हा, बस संपला विषय. मला एकच वाक्य सांगतो या ठिकाणी तुम्हाला. विश्वाच्या मालकानं जणाईचं दळण दळलं याच्यामध्ये काय नवल, पण आदिमाया शक्ती आई जगदंब रुक्मिणी मातेने सुद्धा जणाईचं जातं दळलं हे नवल आहे. त्यातलं हे लक्षात ठेवा. तसं परवा प्रमोद अण्णांनी खूप एक सुंदर वाक्य सांगितलं, खूप छान वाक्य सांगितलं. श्रीमंत संत तुकोबऱ्यांच्या अगोदर त्यांच्या सुविद्य पत्नीला दर्शन माझ्या भगवंतांना दिलं. तसं हा मुद्दा आहे. आता गंमत आहे का, माझ्या घरी रोज देव संध्याकाळचा येतो. जनाबाई महाराज अतिशय आग्रहानं दळण गोळा करून आणायच्या. द्या हो, मला पीठ नको, द्या. कारण ज्याचं दळण देईल त्या लोकांनी त्या पिठामध्ये असा हात घालायचा, मूठ भरायची आणि जणांची त्या फाटक्या पोलक्यात असं टाकून द्यायचं आणि एवढं एवढं ते पीठ असं दाबून धरायचं, सांडू नये. आणि धावत 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 गोपाळपुऱ्यामध्ये येऊन त्याचं एक तुकडा भाकर करायची. तेवढी जनाबाई महाराजांचा उदरनिर्वाह असायचा. इतके जनाबाई महाराजांचं साधं जीवन माझ्या. मला काहीच देऊ नका म्हणायचे, काहीच देऊ नका मला, पण तुमचं दळण द्या म्हणजे झालं, तुमचं दळण द्या म्हणजे झालं. आणि काय सांगावं, दळण एवढं आणलं, एवढं आणलं, एवढं आणलं, पण काय भगवान परमात्मा आहे तो साधा नाही, तो साधा नाही माझा परमात्मा. त्या दिवशी आलाच नाही. फसवावं त्यानंच. या महाराज वर या, धुमाळ महाराज या. विठाला विठाला ऐका ना, थोडं कान द्या. तुमची समाधी लागली आहे बरं का. अशी 11:30 पर्यंत लागू द्या म्हणजे झालं. बस बस बस. त्या दिवशी देव आलाच नाही हो. जनाबाई महाराजांची अख्खी रात्र वाट बघण्यात गेली. उंबऱ्यावर अशा बसल्या होत्या. आता येईल, मग येईल, गेला असेल कुठंतरी, येईल आता. 2 वाजले, 3 वाजले. अरे बघता बघता रावळातला आवाज गोपाळपुऱ्यात आला काकड्याचा. आणि जणाईने आपलं विचार केला, फसवलं बरं का असते ना. आता हे आपल्यालाच करावं लागेल, हे आपल्यालाच करावं लागेल. इतकं दळण, लोकांचं पीठ दिलं पाहिजे, लोक मारतील मला. आणि माझ्या जणाईंचा खुंट्याला हात गेला आणि ताकद लावून एवढं मोठं जातं माझ्या जनाबाई महाराज ओढत होत्या. जातं ओढणं इतकं सोपं काम नाही. ज्यांनी जातं ओढलं असेल त्यांनाच विचारावं. त्याचं नावच जातं, त्याचं नावच जातं. ते थांबतच नाही, निघून गेलं. पण एक संत जनाबाई महाराज, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत जनाबाईंचं नाव आहे. आणि जनाबाई महाराजांचं नाव असल्यामुळं जाता हा शब्द कधी पुसला जाऊ शकत नाही, कधीच. ती माझी जनाबाई महाराज. काय छान सांगायचं. एकट्या दळत होत्या माझ्या जनाबाई महाराज, एकट्या. मोठमोठ्यानं गाणं म्हणायच्या माझ्या जनाबाई महाराज. हो, गाण्याश्वर जातं नाही आणि जातेश्वर गाणं नाही. ज्यांनी दळलं त्यांना माहीत असेल. काय आपण काही शहरातली माणसं नाही, आपण काही शहरातली माणसं नाही.
मी गाणं ऐकलं होतं. हल्लीच्या पुरींना काय जातं कळतं. आणि हल्लीच्या मुलीशी जातं ओढायला येतं का? पिझ्झा बर्गर मॅगी खाऊन कसं जातं ओढायला हो? त्याला ताकद लागते काय? एवढी एवढी अर्धी चपाती खाती बस बाई, ताकद लावायला त्याला. शॉट मार. पंढरी घेऊन आणला चोळीचा गे खन, आणि मग ते असं फिरवायचं. सासूच्या ग लेकानं, नंदच्या ग भावानं, आईच्या ग जावयानं, माझ्या ग त्यानं त्यानं, आणि मग असं गुणगुण. अरे माझी जनाबाई महाराज काय साधी आहे काय? देवाला हाक मारायची. सुंदर माझे जाते फिरते बहुत, ओव्या गाऊ कौतुके तू रे बा विठ्ठला, 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 रे बा विठ्ठला, रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू रे बा विठ्ठला. काय बोलशील? हाय, हे असला आनंद घरी आहे वय इथंच. काय गोड म्हणताय हो तुम्ही. जीव शिवध्वनी खुंटी ग प्रपंचाची नेटे ग, लावून पाची बोटे तुगी रे बा विठ्ठला. अशीच माझी जनाबाई महाराज म्हणलेत बरं, काही लक्षात असा. हा, अरे देवा तू धाव, देवा तू धाव रे परमात्मा, मी तुझी वाट पाहते देवा तू धाव. आणि त्याच रात्री शेजारती संपलेली माझा परमात्मा धावत 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 गोपाळपुऱ्यामध्ये झोपडीत आला. आणि ती जणांची अवस्था पाहिली. अंग ओलचिंब झालेलं, केस विस्कटलेले, चेहरा मळकटला, पोटामध्ये अन्नाचा कण नाही माझ्या जणीच्या. अरे भगवंताला इतक्या असह्य वेदना झाल्या. आणि लगबगीनं देवाने गळ्यातले दाग दागिने काढली आणि एका कोपऱ्यामध्ये फेकून दिले. एक पाय पुढं केला, खुंट्याला हात दिला. माझ्या देवाने सांगितलं, जणे मी आलो बर का, मी आलो. जणाईने देवाकडे बघितलं आणि तोंड असं मुरगळलं. आता ह्यांनाच ते येतं, मला जमत नाही ते. त्यांनी तोंड मुरगळलं आणि म्हणजे अशी एखादी लेक बापावर रुसते ना का गुरुजी, एखादी लेक बापावर रुसते ना, माझे जनाबाई महाराज देवावर रुसली हो, रुसली. तोंड मुरगळलं आणि असं केलं आणि सोडून दिलं जातं आणि निघून गेली माझ्या जनाबाई महाराज एका कोपऱ्यामध्ये. अंग टाकून दिलं आणि पडल्या पडल्या माझ्या जनाईचा डोळा लागला. तोच माझा भगवान परमात्मा रात्रभर ते दळण दळत होता एकटाच, विना गाण्याचं. हा, आणि दळत असता असता भगवान परमात्म्याच्या कानावर राहुलातला आवाज गोपाळपुऱ्यामध्ये आला. अरे काय साऊंड सिस्टीम असेल त्यावेळची, काय बेसन, काय ट्रबलन, काय इकोन, काय गेनन. अरे अरे कुठनं काढलं रे, कुणाचा तमाशा झाला सगळ्यात. माझा काय त्रास नाही तुम्हाला, आपण देतच नाही कुठंच. काय असेल तसं असेल. आमच्यातले माझा एक मित्र आहे, खूप मोठं साऊंड सिस्टीम माझी साताऱ्याला. ते मला 3 दिवसापूर्वी भेटला. म्हणे महाराज, म्हणे काय विकाय काढली साऊंड सिस्टीम, गिराय काय का बघा. मी म्हणलं का, 4-5 मस्तर घेतो पण ही नको, ती इकोच दे, बेसच दे, ट्रबलच दे. हँगच करून टाकला त्याला, त्यालाच कळत नाही काय. ती घरी गेल्यावर पण तीच डोक्यात येत असलंच असतंय. बायकोच्या आवाजावर सुद्धा हे कसा बेस असेल, कसा ट्रबल असेल. उठा पांडुरंग पांडुरंगा
दर्शन द्या काय भगुरी गुरुजीने चाली मांडलेले आहेत. खूपच उठून वेगेसी चला जाऊ राऊळासी. पहाटेच्या भोपाळ्या भगवान परमात्म्याच्या कानावर आल्या आणि माझ्या देवाची लगबग झाली आणि परमात्मा उठून उभा राहिला. दळण झालेलं होतं सगळं. जनाबाई महाराज झोपल्या होत्या. माझा परमात्मा म्हणतो जणीला झोपू दे, थकली माझी पोर. आणि लगबगीनं माझा देव, अरे तिकडं काकडा सुरू झाला, महाद्वार उघडतील, समईच्या वाती वाढतील, दया दुधाच्या अंघोळ घालतील, लोण्याचा गोळा तोंडाला लावतील, मी अजून इथं. आणि त्या लगबगीमध्ये माझा परमात्मा धावत धावत निघाला. आणि आख्यायिका तुम्हाला माहित आहे, देवानी दागदागिने तिथेच ठेवले आणि संत जनाईंची फाटकी गोधडी खांद्यावर घेऊन माझा देव त्या विटेवर उभा राहिला. महाद्वार उघडलं गेलं, समईच्या वाती वाढल्या गेल्या, गाभाऱ्यामध्ये प्रकाश झाला आणि समोर लक्ष लोकांचं गेलं. आणि पाहता तो काय, देवाच्या गळ्यात दाग दागिने नाहीत. आणि प्रसंगी या पंढरपूर क्षेत्रामध्ये हाहाकार झाला. पहाटेच्या वेळी ऐका ऐका, राहुल्यातल्या पांडुरंगाची चोरी झाली. अरे अख्खा गाव पळाला. वयोवृद्ध माणसं हातामध्ये काठी घेऊन टेकत टेकत येत आहेत. एक एकाला म्हणतोय युगे 28 विठेवर उभा. अरे युगान युगे हा भगवान परमात्मा या विटेवर उभा आहे. पण या कधी कानानं असं ऐकलं नाही की रावळातल्या परमात्म्याची चोरी झाली. चोर कोण असावा? पोलीस स्टेशन आहे म्हणून कंप्लेंट करावी, श्वानपथक आहे म्हणून बोलावून घ्यावं. चोर कोण असावा? त्या काळचा एक विद्वान म्हणाला, सापडला चोर. म्हणजे काय बोलता, कोण चोर आहे? अहो मला काय विचारताय, ज्याची गोधडी तो चोर. मग गोधडी कोणाची ते शोधून काढा. किती सोपं आहे. आता गोधडी कशी आहे, कुणाची आहे, कसं कळायचं? तोच विद्वान म्हणला सोपं आहे. म्हणे काय, सगळ्या स्त्रियांना एकत्रामध्ये बोलवा, ती गोधडी मधोमध ठेवा, कोणाच्या घरात काय आणि कसली वस्तू आहे हे तिलाच फक्त कळणार, आपल्याला कळणार नाही ते. आणि सगळ्या स्त्रिया त्या गोधडी पाहत पाहत पुढे आल्या. आणि संत जनाईंची लाडकी मैत्रीण मात्र मोठ्यानं ओरडली, अहो ऐका. म्हणे काय, गोधडी जणीची आहे. काय बोलता? हा गोधडी जणीची आहे, पण जणी चोर नाही बरं, जणी चोर नाही, गोधडी जणीची आहे. अरे बघायला काय हरकत आहे? आणि अख्खा गाव धावत 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 या गोपाळपुऱ्याकडे आला. आणि इकडे दिवस उगू लागला. जनाईंना एकेरी भाषेमध्ये हक्का दिल्या ग्रामस्थानी. जणे जनाबाई महाराज जाग्या झाल्या आणि बाहेरून पाहता तो अख्खा गाव दार दिशे कोसळल्या, हात जोडले, क्षमा करा, मला बोलवायचं, आपण का आला माझ्याकडं? एक जण पुढे गेला आणि म्हणू लागला, जणे म्हणे काय, ही गोधडी कोणाची आहे ग? जणाईंनी ती गोधडी पाहिली आणि मनात म्हणाल्या, 100% देवानं काहीतरी काळं बुरं केलं. आणि म्हणाल्या, माझीच गोधडी आहे, माझीच गोधडी आहे. 2 मंडळी आता झोपडीमध्ये गेली आणि आख्यायिका माहित आहे, दागदागिने देवाचे सापडले. प्रसंगी माझ्या संत जणाईंच्यावर चोरीचा आळ आला आणि त्यांना ओढत 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 गावाच्या वेशीमध्ये आणून उभा केलं, पंढरीमध्ये आणून उभा केलं. आणि एकानं सांगितलं, तिला सुळावर चढवा, अशी आख्यायिका आपणा सर्वांना माहित आहे. चंद्रभागेच्या काठी सुळ उभा केला. जनाबाई महाराज रडू लागल्या, ऐका ना माझं, मी चोर नाही आहो, मला सांगायचंय काहीतरी. पण कोण ऐकत नव्हतं. ओढत 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 चंद्रभागेच्या काठी सुळाजवळ आणलं आणि एकाने विचारलं, जणे तुझी शेवटची इच्छा काय आहे तेवढी सांग. जनाबाई महाराज सांगतात, काय सांगावी शेवटची इच्छा? कोण आहे माझं म्हणून त्याला भेटायला जाऊ. मी ज्याला आईबाप मानलं तोच वेडा झाला माझ्यासाठी, त्यानंच वेडेपणा केला माझ्याकरता. आता काय करू? पण जाऊ दे, आपण त्याला आईबाप मानलंय, नुसतं भेटून तर त्याला यावं म्हणून जणाईने हात जोडले. ऐका ना, म्हणे काय, एकदाच मला फक्त राहुलात घेऊन चला, त्याला भेटू द्या आणि मला सोळावर देऊन टाका. पण पुन्हा सांगेन, मी चोर नाही.
अख्खा गाव माघारी आला. जनाबाई महाराज हात करतात, आपण इतर थांबा, मी एकटी जाते आणि लगेचच माघारी येते. जनाबाई महाराज एकट्याच आतमध्ये गेल्या. लालबुंद डोळे, लाल भडक चेहरा, ते विस्कटलेले केस. देवानी लांबून पाहिलं माझ्या जनाईकडं आणि देवाचं अंग कापू लागलं. देव मनामध्ये म्हणू लागला, आता आपलं काय खरं नाही. काय ताकद आहे. जनाबाई महाराज साध्या नाहीत बरं, महिला मंडळ साध्या नाहीत, खूप मोठी ताकद आहे. देव विश्वाचा मालक कापू लागला. देव घाबरला, आता आपलं काही खरं नाही. जनाबाई महाराज देवाच्या जवळ आल्या. देवाकडं असं वर नजरेनं पाहिलं आणि स्त्रियांच्या तोंडात असतील नसतील तेवढी मुक्ताफळं बाहेर काढली. त्याला शिव्या म्हणतो ना आपण. जनाबाई महाराजांनी शिव्या दिल्या देवाला. देऊ का एखादी तुम्हाला? काय अधिकार आहे माझा? काय अधिकार आहे? कुणाचाच अधिकार नाही. तो अधिकार होता फक्त माझ्या जनाईचा. जगाच्या बापाला शिव्या घालणं इतकं सोपं का नाही बाबा? नाही हो. अरे विट्या विट्या मुळे मायेच्या कारट्या, टिंब टिंब झाली जन्म सावित्री चुडाल्याली, तुझे गेले रे बामडे, तुला पाहून काळ रडे. उभ्या रावणी अंगणी शिव्या देती, उभ्या रावणी अंगणी शिव्या देती नासी. जनाबाई महाराज अंगणामध्ये बरोबर मोठ मोठ्याने शिव्या घालतायत. देवा तुझे गेले रे बामढे, तुला पाहून काळ रडे. काय अधिकार, याला अधिकार म्हणावं बरं. आणि आता ह्या शिव्या ऐकाय सुद्धा मिळत नाहीत म्हणून जणांनी लिहून ठेवल्या. पूर्वीच्या काळामध्ये असल्या शिव्या देत होत्या स्त्रिया, त्या लिहून ठेवल्या. हल्लीच्या पोरीसनी शिव्या येत नाहीत बाबा. लईत लई त्यासनी काय येतं? पागलच आहे, संपला विषय. इतकं त्यांना येत, शिवीच त्यांना येत नाही. काय जनाबाई महाराजांची शिव्या अधिकार आहे. पहिला मंडळ एक बोलू. माझ्या जणाईंचा एक अधिकार सांगू का तुम्हाला? आणि कीर्तन संपवतो, जाऊ देत मरू देत. एक अधिकार सांगतो. जणाईंच्या संत जनाबाई महाराजांच्या डोक्यामध्ये उवा झाला ना, उवा, तर त्या उवा मारण्याकरता विश्वाचा मालक, जगाचा बाप, भगवान परमात्मा पांडुरंग येत होते. हा परमात्मा याच. जणी डोईने गांजली, विटाबाई धावीन नली. देवाने धावत यायचं. काय करायचं? हाते बुचडा सोडी वा मारत से. कशी? छे नाही जमलं. हे किरकिट वाजवायला सांगितलं नाही ना. हा तुम्ही अजून आवाजच ऐकला नाही ना. ती काही लहान आहे, त्याला कशाला असतं कधी बघितलंय तेव्हा. तो काळच आता राहिला नाही. आता सिंपल आहे. एक आंघोळ करताना 10 रुपयाचा मेडिकल मधनं पाऊच आणला की कोंडा निघून जातो, उवा निघून जातात, लिका निघून जातात. आणि असं डायरनं असं चांगले गरम केले ना, ते असे मुलायम असे मऊ केस. ती उगीच असंच करेल, असंच करेल. फक्त घरातली फरशी पांढरी असावी आणि त्या दिवशी वारकऱ्यांची पंगत असावी. त्या बुवानी जेवायचंच नाही, नूडल्स खायचे, नूडल्स असे. येड्याची जत्रा रे. काय म्हणजे जाणार ते तुझ्या करता बोललो बाबा, कशाला असलं बोलतो. ते आता काय राहिला नाही. तू देव हाते बुचडा सोडी वा मारत सेता, हाती घेऊन या लोणी डोई चोळी चक्रपाणी. देवानं हातात लोणी घेऊन जणांच्या डोक्याला ते चोळायचं. त्या जनाबाई महाराजांचा अधिकार सांगतोय. जनी सांगे सर्व लोका,
सर्व लोका जनी सांगे सर्व लोका जनी सांगे सर्व लोका जनी सांगे जनी सांगे नाव घाली माझा सखा नाव घाली माझा सखा नाव घाली माझा सखा जनी सांगे सर्व लोका जनी सांगे सर्व लोका जनी सांगे सर्व लोका जनी सांगे सर्व लोका नाव घाली माझा सखा अरे माझा परमात्मा नाहू घालतोय केवढा अधिकार आहे रे केवढा अधिकार आहे माझ्या जनाईचा जगाचा बाप देव माझा परमात्मा मला नाहू सुद्धा घालतो म्हणणारी माझी जना तिचा केवढा मोठा अधिकार त्या जनाबाई महाराज म्हणतात देवा तुझं मढ गेलं शिव्या ऐकल्या देवानी आणि देवानी विटेवर टन दिशी खाली उरी मारली आणि तोंडाला हात लावला ए जणे अगं काही जिभेला हाड आहे का तुझ्या अगं रात्रभर तुझ्या घरी दळण दळलं त्याचा मोबदला देतेस का ग मला का शिव्या घालते मला तू जनाबाई महाराज सांगू लागल्या देवा आज मला कळालं यालाच म्हणतात हे मृत्यूलोकीचे उपराटे म्हणजे अरे परमात्मा मला आज कळालं की तू कुणाच्या चांगल्या करता त्या विटेवर नाही उभा राहिलास तू कोणाच्या चांगल्या करता विटेवर नाही उभा राहिलास जणे कागा असं बोलतेस का देवा काय चांगलं कोणाचं केलं सांगशील अरे जे चांगले होते त्यांचं वाटोळं केलंस परमात्मा आणि जे वाईट होते जे शत्रू होते यांचं देवा तू कल्याण केलंस आणि आज मला लक्षात आलं खरंच हा दरबार धुंद झालेला आहे या दरबारामध्ये न्याय नाही राहिलेला परमात्मा थोडे चिडून म्हणतात जणे असं का बोलतेस निश्चित तुला काय म्हणायचे मी कुणाचं चांगलं केलं मी कुणाचं वाईट केलं ऐकायचंय देवा तुला म्हणे हो ऐकायचंय ऐक देवा भंगाचं पहिलं चरण आहे पुण्यवंत पाताळ लोकिने पुण्यवंत पाताळ लोकिने दरिद्री तो भाग्यवंत केला दरिद्री तो भाग्यवंत केला भाग्यवंत केला दरिद्री तो भाग्यवंत केला चोरट्याचा बहुमान वाढविला चोरट्याचा बहुमान वाढविला हे कीर्तिवानाचा अपमान केला कीर्तिवानाचा अपमान केला कीर्तिवानाचा अपमान केला कीर्तिवानाचा अपमान केला धुंद झाला तुझा दरबार 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 धुंद झाला तुझा दरबार
काय चांगलं केलं सांग ना देवा तू. पुण्यवंत पाताळ लोकी नेला. अरे पुण्यवान राजा बळी देवा तू पाताळामध्ये ढकललास का? प्रश्न आहे राणांचा. का? अरे गोरगरिबांचा दाता होता, दानशूर होता राजा बळी. पण देवा त्याचा ऐश्वर्य, त्याचा दानशूरपणा हे भगवंता तुला पाहवलं नाही रे. आणि म्हणून याच वामन अवतारामध्ये परमात्मा ऐका तरी, भगवान परमात्मा एका बट्टूचं, एका ब्राह्मणाच्या छोट्या बाळाचं रूप घेऊन राजा बळीच्या द्वारामध्ये दान मागायला उभा राहिलेला होता. बळीचे द्वारपाल त्या बाळाकडे बघत होते, कारण तो साधा नव्हता. तुझ पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी, माझे चित्त तुझे पाया. साधा नव्हता, अशी स्तब्ध झाली. एक सावध झाला आणि धावत धावत राजा बळीकडे गेला. राजा बळीला हात मारतो. राजा द्वारामध्ये एक बाळ आले, ब्राह्मणाचा आहे, दान मागतोय. इतकं देख नाही, इतकं देख नाही. आम्हाला वाटत नाही इतकं देखणं बाळ कुणी पाहिलं असेल. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. साधा आहे का? अरे राजा आणि राजाचे राजा आणि राजाचं सगळं कुटुंब धावत 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 द्वारावर आलं. आणि याच वेळी राजाची मुलगी, बळी राजाची मुलगी, त्याचं नाव आहे रत्नप्रभा. ती रत्नप्रभा राजासोबत आलेली होती. रत्नप्रभा उपपोर होती, लग्नाच्या वयात आलेली पोर होती. रत्नप्रभा त्या बाळाकडे पाहते आणि आकाशाकडे पाहून हात जोडते. देवा, राक्षस कुळातली रत्नप्रभा पण खूप धार्मिक होती. हात जोडते. रत्नप्रभा म्हणते, देवा काय किमी आहे? इतकं देखणं बाळ असतं का रे? इतकं देखणं बाळ असतं? मी आज पाहिलं. ऐक ना देवा, मी उपवर आहे, मी लग्नाच्या वयात आली, माझा बाप माझ्याकरता वर शोधतोय. भविष्यामध्ये माझं लग्न होईल आणि माझं लग्न झाल्यानंतर माझ्या पोटी एक तो संतान देशील, ते तुला मी आज प्रार्थना करते. ते बाळ इतकं देखणं दे, ते बाळ इतकं देखणं असू दे, ते बाळ इतकं देखणं असू दे. असलं बाळ माझ्या पोटी येऊ दे, असलं बाळ माझ्या पोटी येऊ दे. असा जप केला रत्नप्रभेनं त्या देवापुढंच. तिला काय माहिती हा कोण आहे. आणि बघता क्षणी रत्नप्रभा आणि देव इतके एकरूप झाले की या बाळाची मी आई असावी म्हणणारी रत्नप्रभा या रत्नप्रभेलाच पाहणा फुटला. या रत्नप्रभेलाच पाहणा फुटला. आणि लक्षात आलं रत्नप्रभेच्या मला पाहणा फुटला. पोर आपला पाहणा लपवत पळाली आणि लपवून बसली. डोळ्यातनं घळघळ अश्रू येत होती आणि विचार करते आणि म्हणते, देवा मी तुला मागितलं काय आणि तू मला देतोस काय? ते बाळ आत आलं. पाद्यपूजा झाली. सगळी इकडे तिकडे माणसं निघून गेली. रत्नप्रभा हलूच त्या बाळाच्या जवळ आली आणि म्हणू लागली, ऐकलं का? म्हणे काय? मी तुम्हाला पाहिलं आणि माझ्या देवाला मी हट्ट केला, माझं लग्न झाल्यानंतर माझ्या पोटी एक असलं संतान दे, तुमचे इतकं देखणं असावं असं मी माझ्या देवाला विनवणी केली. काय घडलं मला काही माहीत नाही हो, पण मला पाहणा फुटला. कुठंतरी बाजूला झाला आणि माझा पाहणा पिऊन टाका. का? का? या राक्षस कुळातल्या लोकांना कळालं, अरे बळीच्या मुलीला लग्नाच्या अगोदर पाहणा फुटला तर माझ्या बापाची मान शर्मेनं खाली जाईल. हे राक्षस कुळातल्या मुलीला कळालं. हे खूप महत्वाचं आहे. हे राक्षस कुळातल्या मुलीला कळालं, माझ्या बापाची मान शर्मेनं खाली जाईल. आणि मग देवाने आपलं स्वरूप दाखवून सांगितलं, रत्नप्रभे तो मीच आहे. काय आनंद झाला तर रत्नप्रभेला. हात जोडले. ऐकलं का देवा? देवा ऐकलं का? म्हणे काय? पहिलंच रूप घ्या. देव पुन्हा पहिल्या रूपात आला आणि आता खरंच माझं स्तनपान करा. माझा आग्रह आहे देवा तुम्हाला, खरंच माझं स्तनपान करा. आग्रह आहे माझा देवा तुम्हाला. देवाने हात जोडले आणि सांगितलं, रत्नप्रभे म्हणे काय? तुझा पाहणा आटून जाईल. नाही कोणाला कळायचं तुला पाहणा फुटला होता, पण या अवतारामध्ये मला तुझं स्तनपान बाई करता येणार नाही. मग पण आज तुला वचन देतो, या वामन अवतारामध्ये द्वापार युगामध्ये तुझं स्तनपान केल्याशिवाय मी राहणार नाही. द्वापार युगामध्ये तुझं स्तनपान केल्याशिवाय मी राहणार नाही. म्हणजेच याचा एकच अर्थ आहे की जी वामन अवतारामध्ये बळीची मुलगी रत्नप्रभा होती,
ती वामन अवतार ती कृष्ण अवतारामध्ये पुतना द्वापार युगामध्ये पुतना नावानं आली, स्तनामध्ये विष भरून देवाला मारण्याकरता आली. काय सुंदर आहे. पाद्यपूजा झाली. देवाला विचारलं राजा बळीनं काय हवाय. 3 पावलं जमीन, कमंडलू मधलं पाणी हातावर घेतलं. आख्यायिका माहित आहे तुम्हाला, थोडा पुढे निघतो धावता मी. कमंडलू मधलं पाणी हातावर घेऊन संकल्पाचं पाणी राजा सोडू लागला. आणि गुरु शुक्राचार्य त्या संकल्पाचं पाणी खाली उतरून देत नव्हतं. आडाला म्हणून फोडी गेला डोळा, आडाला म्हणून फोडी गेला डोळा. बळीने आंधळा बळीने आंधळा बळीने आंधळा सूत्र केला. बर म्हणा सगळे. बळीने गायला येतं बऱ्यापैकी, फक्त वेळ नाही माझ्याकडे थोडासा. आड आला म्हणून फोडीला डोळा, बळीने आंधळा शुक्र केला. शुक्राचार्यांचा डोळा फोडला, आख्यायिका माहित आहे. आणि राजा बळीला दान द्यायचं कबूल केलं. संकल्पाचं पाणी खाली उतरलं. आणि जनाबाई महाराज आता देवाशी भांडतात. ए देवा, अरे पहिलं पाऊल भगवंत या पृथ्वीवर ठेवलंस, दुसरं पाऊल या स्वर्गामध्ये ठेवलंस, तिसरं पाऊल देवा ठेवायला जागा नाही. बळीनं आपलं मस्तक दाखवलं. अरे देवा, गोरगरिबांचा दाता, दानशूर राजा बळी, अरे पाताळामध्ये ढकलणार देवा, तुला काय मिळालं सांगशील का मला? तू काय चांगलं केलं रे या विठेवर उभा राहून? दरिद्री तो भाग्यवंत केला. हो दरिद्री सुदामा, अरे भाग्यवान केलास त्याला रे. खायला अन्न नाही, राहिला घर नाही, अंगावर नीट वस्त्र नाही त्याच्या घालायला. हो एवढा तुझा लाडका मित्र जर त्याला भाग्यवान करायचा होता तर हे परमात्मा त्याला तू शापच का दिलास? आता नाही वेळ पण सांगतो थोडासा, एवढंच चरण सांगतो. जगलो वाचलो पुन्हा बघू. चार चोरांनी महाराज, चार चोरांनी एका म्हातारीचं चण चोरलं. चण, त्या काळामध्ये काय चोरी असेल? चणे चोरले. ती म्हातारी एवढी मजबूत ना, हातामध्ये काठी घेऊन पळत होती चोरांच्या पाठीमाग. माझे चणे द्या, माझे चणे द्या, माझे चणे द्या. म्हातारी अगदी जवळ आली चोरांच्या. आणि मग चोरांनी वाटला आता मार खावा आपण. आणि याच चोरांनी ते चणे एका लांब फेकून दिले. तेवढं म्हातारीनं बघितलं, पण म्हातारी म्हणली मी यांना पकडणार.
आणि एवढ्या वेळामध्ये असू द्या ठेवा, एवढ्या वेळामध्ये सुदामा तिकडून फिरत आला आणि सुदामाला चणे दिसले. सुदामानं चणे घेतले आणि एवढा आनंद वाटला हो, मूठ भरली तोंडात टाकले, चणे खाल्ले आणि सुदामा पुढं निघून गेली. म्हातारी तिथं आली तर ते चणे नव्हते. मग म्हातारी मोठ्यानं ओरडू लागली, ज्याने कुणी माझे चणे चोरले आणि जो कोण माझे चणे खाईल तो दरिद्री होईल. जो कोण माझे चणे खाईल ना तो दरिद्री होईल. आणि सुदाम्यानं हा शाप ऐकला रे, ऐकला. आणि देवानी म्हणायचं, देवा सुदाम्या म्हणे, हा काहीतरी खातोय तू? नाही देवा, भूक लागली म्हणून तोंड हलवते, खोटं बोलतोस. हा कर. केल्याबरोबर आत चणे दिसले आणि देव म्हणाला, सुदामा म्हणे काय, माझ्या नियमामध्ये मी कधी फरक करत नाही. म्हणे देवा कुठला नियम? जो माझ्याशी खोटं बोलतो. वाक्य लक्षात ठेवा. देव म्हणतात, जो कोण माझ्याशी खोटं बोलतो तो दरिद्री होतो. तू आता दरिद्री हो, तू दरिद्री होणार. देवाने शाप दिला. सुदामा दरिद्री झाला, खायला अन्न नाही, राहायला घर नाही, अंगावर नीट वस्त्र नाही. पण ए देवा, अरे त्याच्या मुठभर पोह्याला भगवंता तू बाळलास. आणि सुदामाला देवा तू सोन्याचं नगर दिलं. कोणाला किती मोठं करावं देवा तुला कधी कळालंच नाही. चोरट्याचा बहुमान वाढविला. अरे चोरटा वाल्या कोळी, देवा त्याचा तू बहुमान वाढवला रे. बोलिला वाल्मिक तैसाची करेन वर्तोन दावीन नमा म्हणे. अथवा कोळी याची कीर्ती वाढली गहन. केले रामायण रामाआधी. तो महाभयंकर चोर होता, दरोडेखोर होता, गो ब्राह्मणाची हत्या केलेली होती. असला भयंकर वाल्या कोळी. पण देवा याच वाल्या कोळ्याचा भगवंता तू वाल्मिक ऋषी केलास. अरे चोरांना सुद्धा तू मोठं करतो देवा, काय चाललंय? कीर्तिवानाचा अपमान केला. अरे कीर्तिवान राजा कर्ण कौरव आणि पांडवांच्या घनघोर युद्धामध्ये पितामह भीष्माने 4 नियम मांडले. त्यातला महत्वाचा नियम होता निशस्त्राव शस्त्र चालवायचं नाही. पण ज्यावेळी कर्णाच्या हातामधलं शस्त्र कर्णानं खाली ठेवलं. अरे सांगतोय अर्जुना थांब, रथ माझा अडकलेला आहे. देवा तूच सांगितलंस त्या अर्जुनाला, अर्जुना तू थांबला तर पुन्हा आपण जगत नाही. मारबाण. अर्जुना हात जोडले. देवा युद्धाचा नियम आहे निशस्त्राव शस्त्र नाही चालवायचं, नियम तोड. देवा तूच म्हणाला. अर्जुन म्हणतो देवा हा अधर्म होतोय, अधर्म माझ्या नावे टाक, पण मारून टाकतो कर्ण. आणि देवा याच कीर्तिवान कर्णाचा हातामध्ये शस्त्र नसताना या रणांगणामध्ये देवा तू अपमान केलास. हा तुझ्या दरबाराचा न्याय म्हणावा का? आणि म्हणून देवा तुझा हा दरबार धुंद झाला. तुझा दरबार विठोबा.
बुवांची उंची विचारत जा आणि मग हरानात जा. काय गोड हरायला खूप बरं वाटलं. याला सप्त करायचं म्हणायचं. आता महिला मंडळ आमच्याकडे साताऱ्याकडे ती झेंडूची फुलं असते बघा, त्याच्यावर पाणी मारलं असते ना, आणि ते हार मी घालतच नाही हल्ली. मी असं हातावर घेतो आणि काढून देतो. ते ओलं कपड्याला लागतं, कपड्याला डाग पडतात, ते निघत नाही हो, निघत नाही. कपड्याला डाग पडलं म्हणून दुःख नाही वाटत हो, घरी गेल्यावर जोडं खायला लागतं, त्याचं लय दुःख आहे मोठं आहे. तुम्ही असं समजू नका बुवांचं सगळं चांगलं आहे घरलं, अजिबात नाही. हो महाराज, थांबू का मी? हा, थांबलंच पाहिजे. आता बाकीचं चरण पुन्हा बघू. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम. अभंग मोठा आहे. साधारणतः माझ्या बुद्धीप्रमाणे 3 ते 4 दिवस लागतील, कारण त्याचा उत्तरार्ध पुन्हा खूप छान पद्धतीचा आहे. अशी सुंदर मांडणी आहे ती अभंगाची. पण खूप आनंद वाटला की तुम्ही सगळी मंडळी मोठ्या प्रेमानं भायुक्त अंतकरणानं, मगाशी आलो मी हरिपाठ पाहत होतो, सगळ्या महिला पुरुष एकत्रामध्ये येऊन आनंद उत्सव साजरा करत होती. टाळकऱ्यांचं छान तबला मृदुंग सगळं होतं व्यासपीठावर, टाळकरी छानसे म्हणत होते, आणि तुम्ही सगळी तरुण मंडळी सगळी याच्यामध्ये आनंद घेत होता. मी पुन्हा एकदा आदरणीय आयोजक अनंता महाराज पाटील आणि या कार्यकारिणी कमिटीचे अध्यक्ष विश्वनाथजी रघुनाथ पाटील, महादेवी हिरो सार्डेकर, दत्तात्रय पाटील, पुंडलिक महाराज दुर्गे आणि चंद्रकांत महाराज गोजे, ही सगळी मंडळी आणि या मंडळातले 108 सदस्य आणि यांच्यासोबत गेली 15 वर्ष आदरणीय गुरुजी कृष्टी बाबा आपल्या समवेत ज्ञानेश्वरीचं वाचन करतायत. माझी विनंती आहे आपणा सर्वांना विनंती आहे, आजच्या या दगदगीच्या काळामध्ये, या वातावरणामध्ये, या निसर्गामध्ये तुम्हाला खरंच चांगलं जगायचं असेल तर तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, तरच तुम्ही जगाला, अन्यथा जगणार नाही, हे तुम्हाला मी तितकंच सांगतो. हो, ज्ञानेश्वरी वाचा तरच तुम्ही जगाल, कारण खूप ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ जगाच्या पाठीवर होणे नाही, झाला नाही, काहीच नाही. कारण माझ्याकडे तो वेळ नाही. ज्ञानेश्वरीतली मंत्रविद्या एक नावाचं पुस्तक जर कुठं तुम्हाला मिळालं तर आठवणीनं घ्या. आदरणीय श्री वैकुंठवासी नारायणबुवा बर्वे यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे, ज्ञानेश्वरीतली मंत्रविद्या. मग तुम्हाला कळेल ज्ञानेश्वरी काय. ज्ञानेश्वरीच्या ओव्या अनेक आजारावर चालतात, अनेक आजारावर चालतात. त्या ओव्यांचे जर दिवसातनं 100-150 पाठ केले ना तर ते आजार जातात. मग तो हार्टचा असेल, ब्लड प्रेशरचा असेल, तो मणक्याचा त्रास असेल, कशाचाही त्रास असेल. हो, तसे हे महाराज आता आमचे महाराज व्यसनमुक्तीचं कार्य करतात. तंबाखू, विडी, सिगारेट, दारू याच्यावर खूप जालिम औषध देतात, खूप जालिम औषध देतात. तसं ज्ञानेश्वरी खूप मोठी औषध देणारी आहे. 10व्या अध्यायातल्या पहिल्या 5 ओव्या, नमो विशदबोध विदग्धा विद्या रविंद प्रबोधा परा प्रमेय प्रमदा विलासिया, या 5 ओव्या दिवसातून जर 151 वेळा म्हटल्या ना, त्याचे पाठ केले तर तुमचा चांगला मणक्याचा आजार सुद्धा 40 दिवसाच्या आत 60% तो आजार बरा होतो, कमी होतो. ही त्या मंत्रातली ताकद आहे. मला एकाने विचारलं, म्हणे तुम्ही अंधश्रद्धा निर्माण करता का हो? दवाखाने बंद होतील, अंधश्रद्धा निर्माण करता का सप्ताहामध्ये? अजिबात नाही. अहो, एका गावानं 2 कोटीचं मंदिर बांधलं, 20 लाखाचं सिंहासन केलं, 5 लाखाच्या मूर्ती जयपुरावरनं मागवल्या. आदल्या दिवशी 12 ब्राह्मण आले, होम पेटला गेला, मूर्ती धान्यामध्ये झाकल्या गेल्या, रात्रभर मंत्राभिषेक चाललेला होता. उजाडला तो दिवस, एक महात्मा आला, मूर्ती उचलली, सगळ्यांनी सिंहासनावर ठेवली, त्याच्यामध्ये प्राण दिला. ब्राह्मणांच्या ब्रह्मवृंदांच्या मंत्रानं पाषाणाच्या मूर्तीमध्ये जर प्राण येत असेल तर ज्ञानोबांच्या मंत्रानं आजार बरे होणार नाहीत का माणसांचे? म्हणून ज्ञानेश्वरी वाचा. म्हणून उद्या
मंडप असा पॅक करा आणि बाबांच्या समोर तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचायला मिळते. कारण ते साताऱ्यातनं नाहीत आले, ते आळंदीतनं आलेत. वा जय हो ते आळंदीतनं आलेत. आणि ज्याला साधू संतांच्या भूमीतून माणूस येतो ना, त्याचे राजाचे कण ज्याला आपल्या गावामध्ये येतात ना, त्याला पापाचे कळप पळती पुढे हे लक्षात पुन्हा असावं. ते थांबत नाही, अजिबात थांबत नाही. कोणतरी म्हणालं की जोपर्यंत चंद्र आहे सूर्य आहे तोपर्यंत ही पारायणं वगैरे चालतील, असं नाही. जोपर्यंत साधू संत या भूमीवर आजही आहेत तोपर्यंत चंद्र सूर्य असेल. ज्या दिवशी हे संत निघून जातील त्या दिवशी चंद्र सूर्य येणार नाही, हे लक्षात ठेवा. असो, मी पुन्हा एकदा या कार्यकर्त्यांचं दर्शन घेतो. गोड गाणारे आहेत, सुंदर अशी वाजवणारे आहेत. सर्वांचं दर्शन घेतो. साऊंड सिस्टीम, मंडप, डेकोरेशन एक नंबर काम आहे. वादच नाही, नाद नाही तुमचा आजोलीकरांचा करायचा, हे लक्षात ठेवा. अजिबात नाद नाही करायचा. पुन्हा एकदा दर्शन तुमचं घेतो. बोलण्याला विराम देतो. जे चांगलं बोललो ते माझे आजोबा मगाशी बोललो, ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायणाची परंपरा चालू केली, ते वैकुंठवासी गुरुदेव पारायणाचार्य पुंडलिकजी महाराज वेळुकर यांचे शब्द असावेत. चुकीचा असेल तो माझ्या वाणीचा दोष. निन्यते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते. विनयबिंदू असे विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल